इतिहासात असा एक राजा झाला ज्याने वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी संस्कृत ग्रंथ लिहिला. ज्याने औरंगजेबासारख्या बलाढ्य बादशाला थेट आव्हान दिलं आणि ज्याने धर्मासाठी अमानुष छळ सहन करूनही स्वराज्याशी गद्दारी केली नाही. हे आहेत हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर, शूरवीर छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावरती झाला. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे पुत्र होते. लहान वयातच आई सईबाईंचे निधन झाले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. पण त्यांच्यावर जिजाऊ माँसाहेबांचे संस्कार झाले. युद्धकला, राजकारण, शास्त्र, भाषा प्रत्येक गोष्टीत ते पारंगत झाले. अनेकांना वाटतं संभाजी महाराज फक्त योद्धा होते, पण ते अत्यंत विद्वान देखील होते. संभाजी महाराजांना संस्कृत, फारसी, हिंदी आणि मराठी भाषांचे ज्ञान होते. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि अभ्यासाचा पुरावा मानला जातो. 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि स्वराज्यावर संकटाचे ढग दाटून आले. अशा वेळी संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यांच्या विरोधात अनेक कट रचले गेले, पण ते प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे गेले. संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेब स्वतः लाखो सैन्य घेऊन दक्षिणेत उतरला होता. त्याचा एकच उद्देश होता, मराठा साम्राज्य संपवणे. पण संभाजी महाराजांनी तब्बल 9 वर्षे मुघलांना कडवी टक्कर दिली. त्यांनी पोर्तुगीज, सिद्धी आणि मुघल अशा अनेक शत्रूंविरुद्ध युद्ध केले. इतिहास सांगतो, संभाजी महाराजांच्या धैर्यामुळे औरंगजेबाला स्वराज्य जिंकता आलं नाही. 1689 संगमेश्वर येथे गद्दारी झाल्यामुळे संभाजी महाराज आणि कवी कलश यांना पकडण्यात आलं. औरंगजेबाने संभाजी महाराजांना धर्म बदलण्याची ऑफर दिली. राज्य, संपत्ती आणि जीवदान देण्याचा आमिष दाखवलं, पण संभाजी महाराजांनी स्पष्ट नकार दिला. यानंतर त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले, पण त्यांनी स्वराज्य आणि धर्माशी गद्दारी केली नाही. 11 मार्च 1689 संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे मारण्यात आलं. पण त्यांचा मृत्यू हा पराभव नव्हता. ते हिंदवी स्वराज्यासाठी दिलेलं महान बलिदान होतं. त्यांच्या बलिदानामुळे मराठ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आणि पुढे मराठा साम्राज्य आणखी शक्तिशाली बनलं. आजही संभाजी महाराजांचं नाव घेतलं की अंगावर शहारे येतात. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.